बुलढाणा जिल्ह्यात 4 दिवसात 65 बस तपासणीत प्रवाशांकडून जप्त केली 75 बोगस दिव्यांग प्रमाणपत्र. बनावट कार्डवर सवलतीचा लाभ, बोगस दिव्यांग कार्ड आढळल्यास पोलीस कारवाईचा इशारा. राज्यात एसटी महामंडळाकडून महिलांना 50% तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना विविध सवलती देण्यात येतात. यात सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग असे बनावट प्रमाणपत्र आणि आधार कार्ड मिळवले आहे. हे लक्षात येताच एसटी महामंडळाकडून प्रमाणपत्र आणि आधार कार्ड तपासणीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये आठवडाभरात 65 बसेसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये 75 दिव्यांग आणि ज्येष्ठांचे बोगस कार्ड आढळून आले आहेत. सध्या तरी या प्रवाशांकडून संपूर्ण प्रवास भाडे वसूल करण्यात आले आहे. मात्र यापुढे प्रवासासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा एसटी महामंडळाकडून देण्यात आला आहे. मागील आठवड्यामध्ये आपण आपल्या बुलढाणा विभागामध्ये काही एक ड्राईव्ह घेतला होता की आपल्याकडं अपंगांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळलेलं जाणवलं. तर त्याच्यामध्ये खरोखर अपंग प्रवासी एवढे आहेत का, तर या दृष्टिकोनातून आपण एक ड्राईव्ह घेतला आणि एक प्रायोगिक तत्वावर 60-65 बसेस मागच्या आठवड्यात तपासल्या गेल्या. तर त्या बसेसमध्ये जवळपास 70-75 कार्ड हे बोगस आढळून आले. तर हे बोगस ते स्कॅनरवर चेक केले, बोगस आढळले, त्यामुळे ते आपण जमा करून घेतले होते आणि त्या प्रवाशांना पूर्ण तिकीट देऊन यापुढे असे बोगस कार्ड काढू नका. एसटी आपल्याला जी सवलत देते ही अपंगांसाठी देते, तर आपण त्या सवलतीचा गैरफायदा न घेता आपण आपलं पूर्ण तिकीट काढा. महिलांना 50% तिकीट आहे, त्यांना त्यांचा 100% फायदा होतोय. आणि जे खरोखर स्ट्रॉंग लोक आहेत त्यांनी असं चुकीचं काम करू नये. जर असं यानंतर आढळून आलंच तर आपण त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करणार आहोत, अशा सूचना आपण त्या प्रवाशांना दिलेल्या आहेत.